नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सहर्षाशी स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की अजूनही आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राइब केले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करावे। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करत जावे। तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रेंच नॉट म्हणजे पर्ल स्टिच बघितलेली आहे। शॉर्ट अँड लॉंग फ्रेंच नॉट असे दोनही प्रकार आपण त्यामध्ये बघितलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिकली सहित फ्रेंच नॉट कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। तेव्हा कसलीही वाट न बघता आणि कोणताही वेळ वाया न घालवता आपण लगेच सुरुवात करूया। तर आपल्याला इथे टिकली आणि रेशीम धाग्याचा उपयोग करून इथे आपल्याला फ्रेंच नॉट बनवायची आहे। तर आपण आता फ्रेंच नॉटमध्ये टिकलीचा वापर करून कसं फ्रेंच नॉट बनवायची ते बघूयात। सुई अशा प्रकारे वरती घेतल्यानंतर आपल्याला सुईमध्ये टिकली घालून घ्यायची आहे आणि त्यानंतरून धागा वरती काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे धागा वरती आल्यानंतर आपली इथे टिकली पॅक झालेली आहे। तर त्यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे डाव्या हातामध्ये आपल्याला धागा पकडायचा आहे, उजव्या हातामध्ये सुई पकडायची आहे आणि सुईला असे 1, 2 किंवा 3 पीळ देऊन घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याच्या शेजारूनच पुन्हा आपल्याला सुई खालून ओढून घ्यायची आहे। म्हणजे धागा आपल्याला खालून ओढून घ्यायचा आहे इथे। त्यानंतरून अशा पद्धतीने सुंदर असं फूल तिथे आपल्याला बघायला मिळते। पुन्हा एकदा तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला सुईमध्ये टिकली अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आणि धागा वरती काढून घ्यायचा आहे। त्यानंतर डाव्या हाताने धागा पकडून उजव्या हातामध्ये सुई पकडायची आहे आणि 1, 2 पीळ किंवा आपल्या मनावर आहे, 1 पीळ घ्यायचा, 2 पीळ घ्यायचे। इथे आता 2 पीळ घेऊन बघूयात आणि मग पुन्हा सुई खालच्या बाजूने ओढून घ्यायची आहे। तर बघा इथे अशी सुंदर फ्रेंच नॉट तयार होते। त्यानंतर आपण आता लॉंग फ्रेंच नॉट बघूयात। त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की मी धागा वरती काढून घेतलेला आहे। त्यानंतरून आपण ही टिकली इथे अशा प्रकारे ठेवूयात आणि फ्रेंच नॉटला आपण लॉंग फ्रेंच नॉटमध्ये जशी सुरुवात करतो तशीच इथे आपल्याला पीळ देऊन घ्यायची आहे सुईला आणि आपल्याला जेवढ्या अंतरावरती फ्रेंच नॉट बनवायची आहे तेवढे अंतर घेऊन ती टिकली तिथे आपण ठेवूयात आणि त्या मधून आपण त्या टिकलीच्या होलमधून बरोबर खाली धागा घेऊयात। आता आपण धागा खाली ओढून घेत आहोत आणि मग अशा प्रकारे सुंदर अशी लॉंग फ्रेंच नॉट विथ टिकली इथे तयार होते। पुन्हा एकदा बघूयात लॉंग फ्रेंच नॉट। अशा पद्धतीने आपल्याला समजा इथपर्यंत लॉंग फ्रेंच नॉटचे अंतर घ्यायचे आहे तर तिथे आपल्याला टिकली ठेवायची आहे आणि त्यानंतर 2, 3 हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तिथे जाऊन अशा पद्धतीने लॉंग फ्रेंच नॉट तयार होते विथ टिकली।
तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की विथ टिकली आणि विदाऊट टिकली आपली इथे फ्रेंच नॉट म्हणजेच पर्ल स्टिच तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा। धन्यवाद।